सकाळचे 8 वाजत आले होते आणि मी टिफिनची तयारी करायला घेतली होती. चपात्या आधी गरमागरम मस्त बनवून घेतल्या आणि भाजीमध्ये मी बनवणार होते राजमा मसाला. राजमा आधी शिजवून घेतला होता. त्यानंतर त्याचं वाटण तयार केलं आणि राजमा मसाला रेडी झाला. तेवढ्यातच लाईट गेली आणि सकाळी मी मोबाईल चार्जिंगला लावलाच नव्हता आणि मी लाईट गेल्या चार्जिंग चेक केली तर 30% चार्जिंग होती. तसं तर मोबाईल जर बघत बसले तर चार्जिंग लगेच संपूनच जाईल, म्हणून म्हटलं चला आपण जे रुटीन आहे आपलं ते शूट करून ठेवूयात. मोबाईल जेव्हा स्विच ऑफ होईल तेव्हा होईल. मग मस्त बेसनचा फेस पॅक बनवला, तो चेहऱ्याला लावला आणि तो सुकेपर्यंत बेड वगैरे सेट केला, बेड झटकून घेतला आणि तसं बेडरूम वगैरे झाडून घेतला आणि तेवढ्यात माझा फेस पॅक सुकला, तो वॉश केला. त्यानंतर गॅलरीमध्ये ना कपडे वाळत घालायचे होते म्हणून गॅलरी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. सगळे कपडे आहेत ते गॅलरीमध्येच वाळत घातले कारण खूप छान ऊन वगैरे आलं होतं. त्यानंतर दुपारचं जेवण केलं आणि किचन ओटा भांडी वगैरे सर्व आवरून मस्त एक झोप काढली आणि उठले तेव्हा 4च वाजले होते आणि बाहेर पावसाचं वातावरण पण झालं होतं म्हणून पटकन सर्व गॅलरी मधले कपडे घरामध्ये घेऊन आले. तेवढ्यातच लाईट पण आली होती, मग पटकन मोबाईल चार्जिंगला लावला कारण पावसामुळे काय सांगता येत नाही, परत लाईट जाऊ पण शकते. मग 100% चार्जिंग होऊ दिली. तेव्हा कुठे मला खूप जास्त आनंद झाला होता. नंतर काल थोडासा किराणा आणला होता, तो सर्व डब्यामध्ये काढून ठेवला आणि संध्याकाळी चहाऐवजी एक फ्रूटच खाल्लं. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.